मर्सिडीजचे भाव नाही वाढवले का? अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही मिनिटांनी झालेल्या भेटीत उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल, तर पत्रकार परिषदेतून फडणवीसांचं उत्तर. शिवसेनेतल्या बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फडणवीसांचं समोरासमोर. फडणवीसांकडून हस्ता आंदोलन, तर शिंदे मात्र नजर न देताच थेट निघून गेले. लाडक्या बहिणींना तुर्तास 2100चा हप्ता नाही, महिन्याला 1500च्या हप्त्यासाठी 36,000 कोटींची तरतूद, तर लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याची विरोधकांची टीका. चारचाकी वाहनांवर 1% करवाढ, तर 30 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या गाड्यांवर 6% कर लावण्याचा निर्णय. अर्थसंकल्पातून अजित पवारांची घोषणा. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं, तर संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, तर नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या स्मारक उभारण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. दहा हजार वर्षात इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल, उद्धव ठाकरेंची बजेटवर टीका, तर मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, ठाकरेंचा टोमणा. प्रकरण अंगावर शेकणार दिसल्यावर धनंजय मुंडेंनी कराडला शरण यायला लावलं, दमान यांचा आरोप, तर धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी. मुंडेड आणि धसांपाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल, तर तहसीलदाराला धमकी देणाऱ्या संदीप क्षीरसागरांची ऑडिओ क्लिपही व्हायरल. पुण्यातील कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रवींद्र धंगेकरांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. हलाल विरोधात हिंदूंसाठी मल्हार झटका मटण सर्टिफिकेशनची सुरुवात, नितेश राणे यांची आक्रमक आघाडी, तर कुणाकडून मटण घ्यायचं हे सुद्धा आता मंत्र्यांनी सांगायचं का? जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. कुंभस्थानाची खिल्ली उडवल्यावरून राज ठाकरेंवर संत महंत नाराज, भाजप नेत्यांचीही आगपाखड, राज ठाकरेंनी माफी मागण्याचा आग्रह. जेजुरी गडावर भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू, मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचं विधानसभा आणि लोकसभेत कौतुक, मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडलेला अभिनंदनाचा ठराव एकमतानं मंजूर.